श्रीवर्धन शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या रानवली धरणातील गाळ उपसा कामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गाळ काढण्याच्या नावाखाली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील टेकड्या तोडून मोठ्या प्रमाणात माती उपसा करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे। यामुळे पाटबंधारे विभागाच्या देखरेखीवरही प्रश्न उपस्थित होत असून या संपूर्ण प्रकरणाची सर्वत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार धरणातील गाळ काढण्याचे कंत्राट एका खासगी संस्थेला देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात धरण परिसरात जेसीबी आणि इतर यंत्रसामुग्रींच्या सहाय्याने टेकड्यांवरील माती काढण्यात आल्याचा दावा स्थानिकांकडून करण्यात येत आहे। स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या सुमारे 15 दिवसांपासून धरण परिसरातून मोठ्या क्षमतेच्या 10 चाकी डंपरच्या फेऱ्या सुरू होत्या। या डंपरद्वारे मोठ्या प्रमाणात माती बाहेर नेण्यात आल्याचा दावा करण्यात येत असून ही माती विविध बांधकाम प्रकल्पांमध्ये वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय। नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमध्ये गाळ उपशाच्या नावाखाली प्रत्यक्षात माती उत्खनन झाले का? टेकड्या तोडण्यास कोणाची परवानगी होती? उत्खननासाठी आवश्यक शासकीय परवानगी घेण्यात आली होती का? आणि शासनाची रॉयल्टी भरली गेली होती का? याचा समावेश आहे। तसेच कामादरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित देखरेख केली होती का? याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत। स्थानिक नागरिकांच्या मते धरण परिसरातील नैसर्गिक टेकड्या आणि उंचवटे हे पाणी साठवण व्यवस्था व जलप्रवाह नियंत्रणासाठी महत्त्वाचे घटक आहेत। या भूभागामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्यास भविष्यात जलसाठा, पाणीपुरवठा आणि पर्यावरणीय संतुलनावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते। काही नागरिकांनी धरणाच्या विशिष्ट भागात अवाजवी खोलीकरण झाल्याचाही आरोप केला असून यामुळे धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात, असे त्यांचे म्हणणे आहे। मात्र या दाव्यांची अधिकृत पडताळणी अद्याप झालेली नाही। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाकडे आता स्थानिक नागरिकांसह प्रशासनाचेही लक्ष लागले आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।